मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहेत। मराठा जातीसाठी प्राणपणे लढणारा सामान्य माणूस म्हणून जरांगे पाटील यांना जनता येत्या काही वर्षात तरी नक्कीच लक्षात ठेवेल। प्रस्थापित मराठा नेत्यापेक्षा स्वतःच्या वेगळ्या गोष्टींनी आणि संघर्षमय लढ्याने जरांगे पाटलांनी राज्यातील मराठा बांधवांना भुरळ घातली। मराठा समाजाला त्यांचा नेता मिळालाय हे जरांगे यांच्या बाबतीत केलेले विधान आता समर्पक वाटत चालले। पण जर मनोज जरांगे पाटलांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तर ते किती जागा जिंकू शकतील, त्यांचा पक्ष कुणाचं नुकसान करू शकेल, कुणाच्या आणि कुठल्या पक्षाच्या जागा ते पाडू शकतील, त्यांचा पक्ष फडणवीस की शरद पवार कुणाचं नुकसान करेल, चला तर सविस्तर जाणून घेऊया। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेते सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी फायद्याचे आणि तोट्याचे असतात। त्याची केवळ कुठली तरी एकच बाजू विचारात घेता येत नाही। या फायदे तोट्याची कारणं म्हणूनच आपण समजावून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा विरोधकांना होणारा फायदा समजावून घेऊ तर बघा, सध्या महाराष्ट्रात ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधी पक्षात आहेत। मनोज जरांगे यांना अपेक्षित असलेल्या आरक्षणाची मागणी सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत तर त्याचा फायदा विरोधकांना नक्कीच होऊ शकतो। कारण सरकारने आरक्षण देऊ म्हणत मराठा आंदोलकांची बोळवण केली, त्यांना झुलवत ठेवलं आणि शेवटी विश्वासघात केला। या मुद्द्यांचा आधार घेऊन जरांगे यांना मिळणारा पाठिंबा स्वतःकडे घेण्यासाठी विरोधी पक्ष जोरदार प्रयत्न करू शकतो। कुठल्याही पक्षात थेट सहभागी न होता सत्ताधारी पक्षाला टार्गेट करून जरांगे पाटील हे त्यांच्या सभांद्वारे सत्ताधाऱ्यांना त्यावेळी डॅमेज करू शकतात। याचा अल्टिमेट फायदा अशावेळी महाविकास आघाडीला होऊ शकतो। विरोधकांना होणारा दुसरा फायदा म्हणजे मराठा मताचं ध्रुवीकरण। म्हणजे बघा, एकनाथ शिंदे, अजित पवार गट किंवा भाजपमधील उमेदवारांना मिळणाऱ्या मराठा मतांमध्ये जरांगे पाटलांच्या उमेदवारामुळे घट होऊ शकते। आता राज्यात जवळपास 175 मराठा आमदार आहेत, ही संख्या मोठीच आहे। या व्यतिरिक्त इतर उमेदवार निवडून येतात, त्या ठिकाणी मराठा मतांची टक्केवारीही दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही। ही पवार, शिंदे, फडणवीस यांची पारंपरिक मराठा वोट बँक त्यावेळी जरांगेच्या पाठीमागे जाऊन महायुतीचं नुकसान करू शकते। तितकी न्यूसेन्स व्हॅल्यू नक्कीच जरांगे पाटलांमध्ये आहे। तिसरा घटक आहे तो एकत्रित नाराजीचा। तर बघा, भाजप पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण, त्यांच्याच पक्षात ज्येष्ठ नेत्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर करण्यात आलेली फसवणूक या गोष्टी सत्ताधारी पक्षांवर बूमरँग होऊन उलटू शकतात। शिवाय सत्ताधारी पक्षातील छगन भुजबळ, रामदास कदम, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी जरांगे आणि त्यांच्या एकूण मागणीला चुकीचं ठरवणारी काही विधाने केली आहेत। हे करत असताना त्यांनी मराठा ओबीसी वाद वाढेल असा प्रयत्नही जाणते अजाणतेपणे केला असल्याच्या चर्चा आहेत। या सगळ्याचा मोठा तोटा ही त्यांना सहन करावा लागू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, जरांगेंनी जर स्वतःचा पक्ष काढलास तर जरांगे पाटील किती जागांवर आपले उमेदवार निवडून आणू शकतात आणि जरांगेंनी पक्ष काढावा का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।